प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आज आपल्या धम्मसहलीतील सर्व हे उपासक या ठिकाणी डोंगेश्वरी पर्वतावरती ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। डोंगेश्वरी पर्वतावरती जाण्यासाठी, कारण टेकडी उंच असल्या कारणाने ज्या उपासकांना जाणं शक्य नाही आहे, चालणं शक्य नाही आहे, त्यांच्यासाठी बघा हे डोल्या या ठिकाणी तयार आहेत। ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने डोली आहे आणि सर्व आपल्या उपासक उपासिका धम्मसहलीतील दिसत आहेत। आणि आता सर्व डोंगेश्वरी या पर्वतावरती आता रवाना होत आहेत। चला बंदी, चला पुढे। बना साधू साधू साधू, अशा पद्धतीने आपले सर्व उपासक आता डोंगेश्वरी पर्वतावर निघालेले आहेत। ज्या ठिकाणी भगवंतांनी 6 वर्ष खडतर अशी तपश्चर्या केली, त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी फुले आई आहेत आमच्या या धम्मसहलीमधल्या। फुले आई यांनी डोंगरावर चढण्यासाठी त्रास होत असल्या कारणाने डोली केलेली आहे। आपल्या धम्मसहलीतील फुले आई बसल्या बघा डोलीमध्ये, आणि त्या आता वरती चालल्या डोंगरावरती। अशा पद्धतीने हे डोंगेश्वरी पर्वतावरती जाण्याचा हा रास्ता आहे। सर्व उपासक आता डोंगेश्वरी पर्वतावरती जाताना दिसत आहेत, आपण बघत आहोत। दुसऱ्या आई आहेत, त्यांनी सुद्धा डोली केलेली आहे बघा। धम्मसहलीतील ह्या आईंनी पुन्हा एक डोली तयार केलेली आहे। आमच्या या आईने सुद्धा डोली केलेली आहे। भालेराव आईने सुद्धा डोली केलेली आहे। बघा आपल्या धम्मसहलीतील ह्या दुसऱ्या एक आई आहेत, त्यांनी पण सुद्धा डोली केलेली आहे। पिल्लू आहे आपल्या धम्मसहलीतील, डोंगेश्वरी पर्वताचा डोंगर चढू लागलेली आहे। आपल्या धम्मसहलीतील उपासिका जिजाबाई इंगळे या आईने डोली केलेली आहे। अर्ध्या रस्त्यामध्ये आता हे पोहोचलेले आहेत। आमच्या दुसऱ्या आई आहेत प्रधान आई लताबाई प्रधान आई, यांनी सुद्धा डोली केलेली आहे। त्या आमच्या दुसऱ्या आई आहे, डोली करून चालल्यावरती। आणि सर्व उपासक आता बरेच मंडळी पायी पायी येत आहेत बघा। पारधे आई, भालेराव आई यांनी सर्वांनी डोल्या केलेल्या आहेत। खरं तर रस्ता खडतर रस्ता आहे, खूप उंचाचा डोंगर आहे, याला डोंगेश्वरी पर्वत म्हणतात। आणि सर्व उपासक आता या ठिकाणी वर चढताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी रोपवेचं काम चालू आहे। कालांतराने आपल्याला रोपवेने या ठिकाणी वर चढता येईल। अधुरं काम आता बाकी आहे। कालांतराने रोपवेचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर पायी चढण्यासाठी
पायी चढण्याची काही आवश्यकता नाही राहणार. हे बघा रोपवेचं काम चालू आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने या ठिकाणी माकडांना लोक बिस्किट देतात. या ठिकाणी फुलांचे ताट आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी डोंगेश्वरी पर्वतावरती आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता फार मोठा डोंगर चढून या ठिकाणी वर उपासक आलेले आहेत. खरं तर सर्वांना दम लागलेला आहे आणि या ठिकाणी सर्व उपासक डोंगेश्वरी पर्वतावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हा डोंगेश्वरी पर्वत. याच ठिकाणी भगवंतांनी खडतरसी 6 वर्ष तपश्चर्या केली. ज्या ठिकाणी भगवंतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अरे हम भी बुद्धिस्ट समझ लो यार, पूजा करने में क्या बुद्धिस्ट क्या है. अशा पद्धतीने या ठिकाणी काही उपासक दिवे पेटवून या ठिकाणी पूजन करतात. देश विदेशातील बौद्ध धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी वंदन करतात. सुखिवा जय हो मंगल हो साथ. सुखिवा Cepat
हे सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी डोंगेश्वरी पर्वतावरती आपण पोहोचलेलो आहोत. हा माझ्या पाठीमागे बघत आहात तुम्ही, हा डोंगेश्वरी पर्वत आहे. याच ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली. तो ठिकाण आहे हे डोंगेश्वरी पर्वत. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे सर्व उपासक आहेत, माझ्या पाठीमागे बसलेले आहेत. आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत हे. आणि हा संपूर्ण डोंगर आहे, हा पूर्ण पहाड आहे, परिसर आहे. याच ठिकाणी भगवंतांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली. या ठिकाणी लोक मनोभावे येऊन या ठिकाणी दीप प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करत असतात. आपण बघत आहोत देश विदेशातील बौद्ध भिक्षू आणि बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात. हा परिसर आहे डोंगेश्वरी पर्वत. आणि हे सर्व देश विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणचे या ठिकाणी उपासक येऊन या ठिकाणी मनोभावे या ठिकाणी वंदना केलेली आहेत. आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. अगरबत्ती मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करत आहेत. हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. त्या आता हे बीड दुसर बीडहून आलेले आहेत. हे आमचे खरा साहेब आहेत, MIDC एरियामधून आलेले आहेत. हे सर्व उपासक आपल्या धम्मसहलीतील आहेत. या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी फुलांचं या ठिकाणी ताट भगवंताला अर्पण केलेलं आहे. हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवंतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. हे ठिकाण आहे. आपण या ठिकाणी धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे सर्व उपासक आहेत. आमचे वाठोरे साहेब आहेत. या पवित्र ठिकाणाला त्यांनी भेट दिलेली आहे. बरेच उपासक या ठिकाणी येऊन दीप प्रज्वलित करत असतात. मनोभावे या ठिकाणी दीप प्रज्वलन करत असतात. आमचे ससाने साहेब आहेत, आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत. तर हे सर्व हा पहाड जो बघताय हे डोंगेश्वरी पर्वत आहे प्रिय सज्जनांनो. आणि या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक आलेले आहेत. या ठिकाणी बघा हे दीप प्रज्वलन केलेलं आहे. या ठिकाणी पूजा चालू आहे बघा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक यांनी या डोंगेश्वरी पर्वत या पवित्र स्थळाला या ठिकाणी भेट देऊन आता पुढच्या दिशेने रवाना होत आहेत.